सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध ठेवू शकाल. वैयक्तिक बाबींवरती तुम्ही लक्ष ठेवा, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. कोणतंही काम करताना तुम्ही नियमांचं पालन करा, अन्यथा अडचणी येतील. मालमत्तेसंबंधी वाद आज मिटू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला विजय मिळेल. आज अहंकारानं बोलणं टाळा. घाईघाईमध्ये घेतलेला निर्णय तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नातेवाईकांकडनं एक चांगली बातमी तुम्हाला संध्याकाळपर्यंत नक्की मिळेल. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. पार्टनरसोबत तुमचे चांगले संबंध राहतील आणि तुमच्यामध्ये मदतीची एक भावना राहील. एखादी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला गुप्त ठेवावी लागेल, अन्यथा ती उघड होऊ शकते, त्याचा प्रॉब्लेम होईल. शिक्षणात येणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थी थोडेसे चिंतेमध्ये राहतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही आज सावध राहा, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. मोठ्यांचा तुम्ही आदर करा, अन्यथा ते तुमच्यावरती नाराज होऊ शकतात. तुमच्यातील कलागुणांना आज वाव मिळेल. स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे जाल. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना चांगली संधी मिळू शकते आणि विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केल्यानंतरच त्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी स्वतःची ओळख निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जबाबदाऱ्या वाढल्यानं मात्र थोडेसे तुम्ही चिंतेमध्ये असाल, परंतु त्या वेळेवरती तुम्ही पूर्ण कराल. नोकरी शोधणाऱ्यांचे प्रयत्न आज यशस्वी होतील. कामाशी संबंधित अडचणी देखील दूर होतील. आज तुम्ही कोणालाही उधार पैसे देऊ नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहील. घरी पाहुणे आल्यानं तुमचा खर्च वाढू शकतो. तुमच्या बोलण्यानं नात्यातील गैरसमज दूर होतील. तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी नवीन दागिने किंवा भेटवस्तू घेऊ शकता. नैसर्गिक मूल्यांना तुम्ही आज महत्त्व द्याल. पैशांशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. आज कुठलाही मोठा धोका तुम्ही पत्करू नका, अन्यथा तुम्हाला समस्या येऊ शकतात. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र आहे. तुम्ही आज खाण्यापिण्याची काळजी घ्या. पौष्टिक आहार घ्या, अन्यथा पोटाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्हाला आज फार आनंद होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम कराल, त्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील. पूर्वी केलेल्या चुकीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज तुमच्या मुलांना एक चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही आज स्वतःमध्ये सुधारणा कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या दृष्टीने आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभाग घ्याल, ज्यामुळे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज मोठं ध्येय मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही लहान ध्येय सोडू नका. भागीदारीमध्ये काम केल्यानं तुम्हाला आज चांगला नफा होईल. त्यामुळे
तुम्ही जुनं कर्ज अगदी सहज फेडू शकाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आरोग्यासाठी थोडासा नाजूक आहे. तुम्ही आज निष्काळजीपणा टाळा आणि आहारावरती लक्ष ठेवा. कामाच्या ठिकाणी कुठलाही धोकादायक निर्णय तुम्ही घेऊ नका, अन्यथा तुम्हाला भविष्यात त्रास होऊ शकतो. तुमच्या सूचनांचं आज तुमच्या नोकरीच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अचानक धन लाभामुळे तुम्हाला आनंद होईल. विचारपूर्वक निर्णय तुम्ही आज घ्याल. कुटुंबातील सदस्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज कामामध्ये फार व्यस्त असाल. नवीन काम सुरू करण्याची तुम्हाला आज एक संधी मिळू शकते, परंतु त्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. तुमच्या बोलण्यानं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या वाणीतील गोडवा तुम्हाला आज आदर मिळवून देईल. मोठ्या फायद्याच्या नादामध्ये कुठलीही लहान संधी तुम्ही गमावू नका, अन्यथा तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ शकतात. जॉबच्या ठिकाणी तुम्ही आज चांगलं काम कराल आणि लोक तुमची स्तुती करतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संयम ठेवण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी शत्रू तुमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. कोणाला एखाद्या गोष्टीचं जर तुम्ही वचन दिलं असेल तर ते तुम्ही वेळेवरती पूर्ण करा. पैशांच्या व्यवहारामध्ये लोकांना तुमचं म्हणणं सांगा, अन्यथा ते तुम्हाला खोटं ठरवू शकतात. कोर्ट कचेरीच्या कामात थोडंसं सावध राहा. जबाबदारीनं काम करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आणि वाईट दोन्ही अनुभव देणारा ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. एखादं मोठं ध्येय ठेवणं तुमच्यासाठी शुभ राहील. काही मोठ्या लोकांच्या भेटीनं तुमच्या समस्यांचं समाधान सहज मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या योजनांवरती लक्ष ठेवावं, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. जे लोक प्रवासाला जाण्याची तयारी करत आहेत त्यांनी खूप सावध राहावं, नाहीतर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा अनुकूल आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या पदात आणि प्रतिष्ठेमध्ये आज वाढ होऊ शकते. महत्त्वाच्या चर्चेमध्ये भाग घेण्याचीही तुम्हाला संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं. इतर गोष्टींमध्ये लक्ष देऊ नये, अन्यथा नुकसान होऊ शकतं. घाई गडबडीमध्ये कुठलंही काम तुम्ही करू नका. मित्रांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारांचा तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.